राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांना भाजपकडून उमेदवारी. पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान, 4 मेला मतमोजणी. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त. राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचं नाव जवळपास निश्चित. लवकरच पक्षाकडून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची घोषणा केली जाणार. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी 3 अर्ज. पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज भरणारे 3ही उमेदवार बारामतीच्या बाहेरचे, त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्यावर प्रश्नचिन्ह. कोणत्याही अधिकाऱ्यांबाबत काहीही माहिती रोहित पवारांना असेल तर त्यांनी तपास यंत्रणांना द्यावी. प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. चंद्रशेखर बावनकुळेंचा रोहित पवारांवर निशाणा. मला फक्त एकच वाटतं की माननीय रोहित पवारजी, विजय वडेट्टीवारजी हे जे मीडिया मॅनेजमेंट करतायत, अति सेन्सिटिव्ह केसमध्ये जे SIT आहे त्या SITकडे यांनी जाऊन पुरावे दिले पाहिजे. ताराराणी या जैन समाजाचा असल्याचा सांगण्याचा अधिकार जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांना कोणी दिला? खासदार संजय राऊतांचा सवाल. हा ताराराणीचा अवमान असल्याचं संजय राऊतांचं मत. तुम्ही आमचे राजे महाराजे, सेनापती, महाराणी यांनाही तुम्ही परस्पर जैन ठरवायला लागलात, म्हणजे तुमची ही विचारधारा आणि विकृती कोणत्या थराला गेलेली? महाराणी ताराराणीला परस्पर जैन म्हणून घोषित करण्याचं हा अधिकार दिला कोणी? हा मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा, मराठा साम्राज्याचा अपमान आहे. ताराराणींवरून संजय राऊतांच्या टीकेला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचं उत्तर. ताराराणींचा इतिहास अढळ, संजय राऊतांना अधिकार शून्य. संजय राऊतांचा शिवरायांच्या वंशावर प्रश्न, आता इतिहासावर उपदेश. बन यांची टीका. संजय राऊत, तुम्हाला इतिहासावर बोलण्याचा अधिकार आहे का? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाचे पुरावे तुम्ही मागितले होते, त्या इतिहासाबद्दल नाकाने कांदे सोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आधी छत्रपती शिवरायांच्या वंशजांचे पुरावे मागितल्याबद्दल जाहीरपणे माफी मागा, नाक घासून माफी मागा आणि मग मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासावर बोला. राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपये दिल्याचा आरोप करणं बालिशपणाचं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा पलटवार. त्यांचे मित्रच त्यांना संपत असल्याचा आरोप. कळत नाही की आम्ही त्यांच्या पक्षाचं रोहित पवारांनी डॅमेज करण्यासाठी एवढी 5 कोटीची सुपारी दिली, अशा प्रकारचं वक्तृत्व करणं हा बालिशपणा आहे. मला वाटतं की आम्ही करण्याच्या ऐवजी त्यांनीच आता मित्रपक्ष त्यांना डॅमेज करतो याच्या बाबतीमधला अभ्यास करणं गरजेचं आहे. यावर्षी रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. 15 ते 18% दरवाढ अपेक्षित होती, मात्र युद्धामुळे दरवाढ टाळण्यात आल्याची बावनकुळेंची माहिती. पंधरा ते 18% दरवाढ अपेक्षित होती, जे काही शिफारशी आल्या होत्या. पण एकंदरीत युद्धजनक परिस्थिती पाहता, युद्धजन्य परिस्थिती बघता आणि येणाऱ्या काळातली थोडी महागाई बघता, समजा असं जर परिस्थिती निर्माण झाली की महागाई वाढता, अशा वेळी अधिक आर्थिक भार लोकांवर येऊ नये, मालमत्तेवर येऊ नये, याकरता मागच्या वर्षीचा मूल्यदर यावर्षी सुद्धा तसाच ठेवण्यात आलेला आहे. जैन समाजाच्या सणाला सिलेंडर उपलब्ध करून दिले, त्याचप्रमाणे हिंदू सणांसाठी सिलेंडर उपलब्ध करून द्या. मनसे नेत्यांचं मंत्री मंगल प्रभात लोढांना पत्र. हनुमान जन्मोत्सव आणि समर्थ सप्ताहासाठी व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद करण्याचा मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. सभागृहात बॅनर घालून नगरसेवकांचं निषेध आंदोलन. आले 100 गेले 100, मराठी माणूस एक नंबर असे बॅनर घालून आंदोलन. मराठी शाळा, मराठी शाळा, मराठी शाळा. या प्रकारे CBSE शाळा ज्या आहेत, 3 CBSE शाळा आहेत, त्यातल्या 2 शाळा ज्या आहेत ते एक आकांक्षा फाउंडेशन म्हणून याला चालवायला दिलेली आहे आणि दुसरी एक शाळा कोपरखेडची शाळा आहे.
ह्या दोन्ही शाळा खाजगीकरण करण्याचा डाव आहे आणि त्या पद्धतीने सुद्धा एक टेंडर 2.5 करोडचं, दुसरं टेंडर 2 करोडचं, अशा प्रकारे 2 शाळा ह्या 2-2, 2.5 करोडमध्ये ह्याला चालवायला दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीने 81 शाळा ज्या आहेत त्या तुम्ही संस्थेला चालवायला देणार आहात. हे लोकांना फक्त गाजर दाखवायचं आम्ही गरिबांसाठी काय करतोय, हे गरिबांसाठी नाही आहे, सत्ताधाऱ्यांसाठी हे पुरण आहे असा आमचा आरोप आहे. अशोक खरातला न्यायालयीन कोठडी उद्या पुन्हा कोर्टात हजर करणार. खरातला दुसऱ्या गुन्ह्यात केलं वर्ग. नाशिक जिल्हा न्यायालयात पार पडली सुनावणी. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्याची माहिती. कल्पना खरातवर शिर्डीत आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल. कल्पना खरातला अटकेसाठी 2 पथकं नाशिक आणि पुण्याकडे रवाना. अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धनलाही एसआयटीनं चौकशीसाठी घेतलं ताब्यात. अशोक खरातनं बँक मॅनेजर आणि अधिकाऱ्यांना 1 कोटींची लाच दिल्याची सूत्रांची माहिती. एसआयटीनं खरातची काल सीए, पुजारी आणि सराफाला समोर बसवून केली चौकशी. चौकशीतून धक्कादायक गोष्टी समोर. भोंदूबाबा अशोक खरातच्या मुलीच्या नावावर 3 BHK फ्लॅट. मॉडेल कॉलनीत आलिशान इमारतीत फ्लॅट. फ्लॅट खरेदीसाठी खरातनं संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख दिल्याच्या माहिती. भोंदू अशोक खरात प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता. अशोक खरातच्या मुलीच्या लग्नातील VIP वऱ्हाडींचा शोध सुरू असल्याची माहिती. सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी देखील लग्नात उपस्थित होते. संजय राऊतांचा पुन्हा एकदा खरात प्रकरणावरून राजकीय नेत्यांवर निशाणा. कुणाच्या औषधामुळे तर कुणाला आशीर्वादामुळे गुण येत असल्याची राऊतांची टीका. हा जाता जाता प्रश्न आहे, कोणाला कोणत्या औषधाने बरं वाटतं हा ज्याच्या त्याचा औषधाचा प्रश्न आहे. एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दिवसागुडला अवयवाला गुण असतो. अशोक खरातच्या मागे कोण आहे याचा तपास करणं गरजेचं. शशिकांत शिंदेंची मागणी. अजित पवारांच्या फोटोवर फुल्या कशासाठी मारल्या, त्यामुळे खरात प्रकरण आणि अजित पवारांचा काही संबंध आहे का याचा तपास करण्याची गरज असल्याचंही मत. रोहित पवारांनी सांगितल्याप्रमाणे शंकेचं कारण उभं गेलेलं आहे. अनेक लोकांच्या असलेल्या फोटोवर फुल्या मारल्या गेल्यात अशा प्रकारची चर्चा ही साधारणतः होती. त्याचा आणि ह्या असलेल्या घटनेचा काही संबंध आहे का याच्या बाबतीमध्ये जर शंका व्यक्त केली असेल. वसईतील भोंदू ऋषिकेश वैद्यनं पीडितेच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. पीडितेच्या पतीच्या तक्रारीनुसार 29 ऑक्टोबर 2025 मध्येच वसईत गुन्हा दाखल. महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह टोळीवर आरोप करणाऱ्या बाळा बांगरवर गुन्हा दाखल. गर्भपातासाठी दबाव आणून 50 लाख रुपये आणि 4 चाकी वाहनाची मागणी केल्याची त्याच्या पत्नीकडून पोलिसात तक्रार. अटकेतील महिलेकडे पोलीस अधिकाऱ्यांनाच शरीरसुखाची मागणी केली. अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातली घटना. तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव असं अटकेतील महिलेला पोलीस अधिकाऱ्यानं म्हटल्याचा आरोप. अकोल्यातील घटनेनंतर आरोपी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधवचं निलंबन. तर संतप्त वरिष्ठांनी राजेश जाधववर उगारला हात, मात्र वर्दीत असल्यानं हात आवरला. भंडारा पोलीस दलाचा नॉटी हरपला. गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात मोलाची भूमिका बजावणारा पोलीस श्वान नॉटी याचं अल्पशा आजारानं निधन. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. वाद सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर चाकू हल्ला. बीडच्या केजमधली घटना. शिरूरघाट गावात विहिरीच्या वाटणीवरून कुटुंबात लाठ्या काठ्यांनी हा सगळा वाद रंगलेला पाहायला मिळाला. वसईत पैशाच्या वादातून मित्रानंच केली मित्राची हत्या. अहमदाबाद महामार्गाजवळ आंब्याच्या वाडीमध्ये गोणीत आढळला शीर नसलेला इस्माचा मृतदेह. हातावरील नावाच्या टॅटूवरून ओळख पटली. बीडच्या मांजरसुंभा परिसरात प्रेम प्रकरणातून मुलीच्या कुटुंबियांकडून तरुणाला मारहाण. तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मारहाण करणाऱ्या दोघांना अटक. इतर दोघांच्या अटकेसाठी पथक रवाना. भिवंडीच्या भादवड परिसरात कृष्णाईवाडी इमारतीमधील
सदनिकाधारकांची स्टोन हाऊस डेव्हलपर्सकडून फसवणूक, फ्लॅट खरेदी करताना दिलेली आश्वासनं केवळ कागदावरच, सदनिकेचा ताबा दिल्याच्या 2 वर्षांनंतरही ओसी नाही, देखभाल खर्चही थांबवला, वीज बिल थकल्यानं टोरेंटकडून वीज पुरवठा खंडित. रजिस्टर झाला 2021 रजिस्टर झालाय. मला बोलला 6 महिन्यात तुम्हाला मी पजेशन देतो ओसी सकट, पण त्याचा रेराचा टाइम 2022ला संपला. 22ला संपला तेव्हापासून आम्ही वारंवार त्याच्याकडे जातो, तर तो फक्त टाळाटाळीची भाषा करतो किंवा आज देतो, उद्या देतो, परवा देतो. सगळ्यांचे लोन पूर्ण टोटलपणे क्लिअर झालेले आहेत आणि सगळ्यांनी त्यांना पैसे दिलेले आहेत. नागपुरात बनावट सोनं तारण ठेवून ICICI बँकेला 23 कोटी 19 लाखांचा गंडा. ICICI बँकेच्या 9 शाखांमध्ये प्रकार उघडकीस. खातेदार, मूल्य निर्धारक आणि अधिकाऱ्यांचं संगनमत. तब्बल 159 खातेदारांनी बनावट सोनं तारण ठेवलं. मुंबईच्या लालबाग परिसरातील वन अभिघ्न स्टेट मंदिर मधील जैन मंदिरात चोरी. तब्बल 2.25 कोटींचे दागिने चोरीला. भगवान सिविंदर यांच्या मूर्तीवरील दागिन्यांची चोरी. अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल. मुंबईच्या मालाडमध्ये मालवणीत 37 किलो गांजा जप्त. 3घांना अटक. मालवणी पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली. NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. मुंबईच्या अंधेरीपुरीतील MIDC परिसरात सिप्समध्ये एका केमिकल कंपनीला मोठी आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र काचेची बिल्डिंग असल्यानं परिसरात धुराचे मोठे लोळ. परभणीच्या वसमतमध्ये LPGवर चालणाऱ्या ऑटोला आग. प्रवासी आणि चालक रिक्षेतून खाली उतरल्यानं दुर्घटना टळली. आग कशामुळे लागली याचं कारण स्पष्ट. भंडाऱ्याच्या रोंघा गावात शेततळ्यात बुडून 2 चिमुरड्यांचा मृत्यू. सार्थक उईके आणि चंद्रकांत कुंभारे असं मृत्यू झालेल्या चिमुकल्यांचं नाव. दोघांच्या मृत्यूनं गावावर शोककळा. पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजेच आयसरच्या परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत. 40 भटक्या श्वानांपासून वाचवा. आयसरचे संचालक डॉक्टर सुनील भागवत यांची मनपा आयुक्तांना कळकळीची विनंती. जळगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. काढणीला आलेला गहू, ज्वारी, बाजरी, मक्यासह कांदा बियाणांचं मोठं नुकसान. सगळं आमच्या शेताची मक्काची नुकसान झाली आणि आमचे घर म्हणजे समेतची आमची अशी आहे, उठणं बटणं सगळे आमच्या शेतीवर आहे बा. म्हणजे बिगाला मग आमच्या 1 बिगाला म्हणजे 50,000 खर्च लागला आहे सदरशी. आता जर म्हणजे एवढं नुकसान झालं आहे तर असं वाटतं आम्ही कसं जगावं आहे बा. तुळजापूरच्या काकमरा गावच्या शेतकऱ्यानं 1.5 एकर कांदा पिकावर नांगर फिरवला. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यानं हा निर्णय घेतला. ट्रॅक्टरनं नांगरून टाकला याच्यामुळं भाव नाहीये आणि चिल्लर किंमत झाली कांद्याची. 2 रुपये 3 रुपये किलो कांदा झाला, त्याच्यामुळं मी नांगरून टाकला. कांदा 1.5 ते 2.25 एकर कांदा लावला होता मी. कांद्याचा खर्च 70-75 हजार रुपये खर्च झाला. उत्पन्न कांद्याकडून मिळणारा भाव असला असता तर 2.5-3 लाख रुपये मिळाले असते. धुळ्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं तब्बल 8,145 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान. साक्री तालुक्याला सर्वाधिक फटका. भाजीपाल्याचं, फळबागांचं नुकसान, तर 9,000हून अधिक शेतकरी बाधित. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.